कालियाच्या जबड्यातून कृष्ण सुखरूप परत आला होता. नंद आणि यशोदा आणि सर्वच गोकुळवासी लोक खूप आनंदित झाले होते. आता यशोदा तर कृष्णाचे लाड करीतच होती, पण गोकुळवासी सुद्धा त्यात कुठे पाठीमागे नव्हते. तेही कृष्णाचे आपल्या परोपरी लाड करतच होती. सारे गोकुळवासी वृंदावनाच्या यमुना तीरी एकदा आराम करत होते. आणि काय झाले काही कळेना. अचानक वणवा पेटला. हा आगीचा डोंब कंसानेच पाठविला होता. डोंबाने मध्यरात्री सर्वच गोकुळवासियांना घेरले होते. सारे होरपळू लागले आणि सर्वांच्या मुखी भीतीने कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा कृष्णा हाच एक नारा होता. कृष्ण खरे तर झोपेतच होता आणि तो झोपेतून उठला मात्र त्याने बघितले सर्वत्र आग लागलेली होती. मग त्यांनी एक आपला जबडा उघडला, म्हणजे आपलं तोंड उघडलं आणि तो सगळा अग्नी प्राशन म्हणजे गिळून टाकला. सर्वांचा दाह शांत झाला. अशा प्रकारे या गोकुळावर आणि कृष्णावर अनेक संकटे येत होती, पण अर्थात ती ईशकृपेने म्हणजे कृष्णाच्याच कृपेने निरसतही होती. म्हणजे ती सगळी संपून जात होती. वृंदावनात मात्र आनंदाशिवाय काहीच उरले नव्हते. एकदा सर्व गोपसखे कृष्णाबरोबर खेळत होते. गाई वासरेही चरत होती. पुष्कळ ऊन पडले होते. गोप आणि गाई यांना खूप तहान लागली होती. आणि काय झाले, पाण्याचा शोध घेत घेत खरं तर यमुनेवर जायच्या ऐवजी ते दुसरीकडे, कारण की ते वरती डोंगरावर चरायला गेले होते, त्याच्यामुळे पाण्याचा शोध घेत ते इकडे तिकडे हिंडू लागले. गाई गोप मुंज नावाच्या गवतात शिरले. आता लांबून दिसताना हे गवत खूप छान हिरवेगार दिसत होते, मात्र ह्या मुंज गवताचे पाते तलवारीप्रमाणे धारदार असते. हे सर्व गोप आणि या सर्व गायी वासरे सगळेच जण या मुंज गवतात अडकले. त्यांना बाहेर येता येईना. नेहमीप्रमाणे गोपांनी कृष्णाच्या नावाचा पुकारा केला. कृष्णाने हळूच आपला पावा काढला आणि आपण म्हणतो तसा अधरी म्हणजे ओठावर धरला. त्यात प्राणशक्ती फुंकून पावा वाजवण्यास प्रारंभ केला. त्या पाव्याच्या मधुर स्वरात सारे दंग झाले. चित्तवृत्ती एकाग्र झाल्या आणि त्यावेळेला त्यांना आपल्याला ह्या गवतात आपण अडकलो आहोत, हे गवत आपल्याला टोचतं आहे, ह्याचे सुद्धा भान राहिले नाही. आणि मग कृष्णाने सगळ्यांना हाका मारून अगदी ओरडून सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आता डोळे घट्ट मिटा आणि अगदी स्वस्थ जसे आहात तसे उभे राहा. कुठल्याही प्रकारची हालचाल करू नका. आणि मग पुनश्च कृष्णाने योगमायेने आता वणवा पेटवला. मुंज गवत त्यात जळून गेले. कृष्णाने अग्नी प्राशन केले, पण कुणालाच काहीही कळले नाही. आता कृष्णाने पाव्याच्या नादातून गायी आणि गोपसखे यांना साद घातली. त्यांना नेत्र उघडायला सांगितले आणि सगळ्यांनी आपले डोळे उघडून पाहिले तर काय, सारे मांडीर नावाच्या वडाजवळ आलेले होते. सगळ्यांना खूप नवल वाटले. गोपगुरे यांची सुटका श्रीकृष्णाने म्हणजे भगवंताने केली होती. सायंकाळ होताच गायींना माघारी वळवून सारेच वृंदावनात परतले. अर्थात येताना मुखाने त्यांची कृष्णस्तुती चालूच होती. दिवसभर गोप कृष्ण आणि बलराम यांच्या संगतीतच असत. पण ज्या गोपी वृंदावनात होत्या त्यांना सुद्धा सकाळपासून अगदी सायंकाळचा काळ युगाप्रमाणे वाटायचा. त्या काय व्हायचं, काहीतरी काम करत असायच्या, किती वाजले आता आपल्याकडे, तेव्हा ते काही घड्याळ नव्हती, पण यांना वाटायचं अरे अजून सूर्य खूपच वरती आहे. त्या सारख्या वारंवार हातातली कामं टाकून दारात येऊन उभ्या राहायच्या, इकडे तिकडे दूरवर दृष्टी लावायच्या, पण त्यांना काही कृष्ण दिसायचा नाही. आणि मग त्या निराश होऊन आत निघून जायच्या. आणि त्यांना असं वाटायचं की किती वेळ झाला, हा कृष्ण इतके वेळ कशाला त्या रानात जातो आणि त्या गाईगुरांच्या मागे हिंडत बसतो. पण काय व्हायचे, सायंकाळ होताच जसा जसा
सूर्य अस्ताला जाण्याची वेळ व्हायची, सायंकाळ व्हायची, तेव्हा कृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी, गाई गुरे अशी परत येत असत. आणि मग काय, ते परत येताना पाहायचे तेव्हा त्यांना लांबूनच हा कृष्ण सखा दृष्टीस पडायचा आणि मग त्यांना अतिशय आनंद व्हायचा. त्या सगळ्या आपल्या मुलांच्या आधी कृष्णाची चौकशी करायच्या. कृष्णा, कसा आहेस रे? तुला काही त्रास नाही ना झाला? ऊन नाही ना लागलं? दिलेली शिदोरी खाल्लीस का? पाणी प्यायलास का? काय झालं? या मुलांनी तुला त्रास तर नाही ना दिला? म्हणजे स्वतःची मुलं बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोपिका ह्या कृष्णाचीच काळजी करायच्या आणि त्याचीच सारखी चौकशी करत बसायच्या. असे सगळे यांचे जे गोकुळातले दिवस होते ते अत्यंत सुखाने आणि आनंदाने चालले होते. आता परीक्षित राजा शुकदेवांना विचारतो की ह्या सगळ्यांना त्यांनी स्वस्थ उभे राहा, डोळे मिटा असे सांगितले आणि मग यांची सगळ्यांची सुटका झाली. तर मग मग त्यावेळेला नक्की काय झाले असेल? तर शुकदेव सांगतात की राजा, कृष्णाने सख्यांना स्वस्थ राहा, डोळे मिटून घ्या, हालचाल करू नका असे सांगितले. हा तर साक्षात परब्रह्माचा दिलासा होता. ब्रह्मरूपी श्री गुरु चित्त स्थिर करण्याचाच बोध करतात आणि चित्त स्थिर असेल तर विषयांचे धावणे खुंटे, विषयांपासून होणारा सगळा त्रास अगदीच नाहीसा होतो. वृत्ती बाह्य दृश्य जगताकडून आत वळून स्थिर होते आणि मगच हृदयस्थ परमात्म्याचे दर्शन घडते आणि ते दर्शनच या सर्वांना अतिशय आनंद देणारे होते.